जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जी की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतात एकूण स्टॅम्प पेपर यालाच बॉन्ड पेपरचे प्रकार किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 5. कोणते कोणते आहे तर एक ज्युडिशियल, नॉन ज्युडिशियल, ज्युडिशियल ई स्टॅम्प पेपर यालाच ऑनलाईन पेपर असे म्हणतात. अजून बँकिंग अँड रेव्हेन्यू पेपर, सगळ्यांचा वापर इतर इतर याच्यासाठी होतो आहे. पुढचा प्रश्न, शेकरू हा महाराष्ट्राच्या राज्य प्राणीसाठी प्रसिद्ध असणारा अभयारण्य कोणते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड भीमाशंकर. कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते? कोकण रेल्वे महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क 6 जिल्ह्यातून कोकण रेल्वे ही जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क छत्रपती संभाजीनगर. याचाच अगोदरचं नाव होतं औरंगाबाद. पुढचा प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, नट सम्राट ही नाटक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब वि वा शिरवाळकर यांनी नट सम्राट हे नाटक लिहिले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पुणे या ठिकाणी महाराष्ट्राचे नोंदणी व मुद्रांक विभाग आहे. पुढचा प्रश्न, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विषाणू यामुळे एड्स हा रोग होतो. पुढचा प्रश्न, हाडांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असलेले विटॅमिन कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विटॅमिन डी. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिले बोलपट चित्रपट कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अयोध्येचा राजा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड यवतमाळ या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड केली जाते. पुढचा प्रश्न, भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगमस्थान होते. गंगोत्री हा भारतातील सर्वात मोठी नदी जी की गंगाचा उगम होते आणि महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा या नदीचा उगम होते. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.